Number 6, the learners, the guests. We अच्छा wait, what did you just say? तू काय बोललीस? learners, the guests. But ते digest नाहीये बेटा, digest आहे. Learners digest. But G sound is G. Yes, you're right बेटा. But do you know G चे दोन साऊंड्स असतात. एक म्हणजे ग आणि दुसरं म्हणजे ज. But when to use J and when to use G? ओके, मी तुला एक ट्रिक सांगते. ती ट्रिक जर तुला आली ना, तुझे सगळं कन्फ्युजन दूर होईल. ठीक आहे, हे बघ. जर जी नंतर आय, ई आणि वाय हे लेटर्स आले तर ज प्रोनाउन्स करायचं. जसं की फॉर एक्झाम्पल डायजेस्ट, बघ जी नंतर काय आलं, ई आलं. ओके, तसंच जर जी नंतर आय आलं तरी पण आपल्याला त्याला ज प्रोनाउन्स करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मॅजिक. आणि जी नंतर वाय आलं तरी पण आपल्याला ज प्रोनाउन्स करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इजिप्ट. आणि जी नंतर आय, ई आणि वाय सोडून बाकीचे लेटर्स आले तर आपल्याला ग प्रोनाउन्स करायचंय. फॉर एक्झाम्पल ग्रेट. जी नंतर काय आलं, आर, म्हणून आपण ग प्रोनाउन्स केलं. ग्लव. जी नंतर काय आलं, एल, त्याला काय म्हटलं, ग्लव, ग प्रोनाउन्स केलं. इथे पण काही एक्झम्पशन्स आहेत काही, जसं की गिव्ह, गेट, गर्ल, टायगर. आता इथे जी नंतर आय आलाय तरी पण आपण जी ला ज न म्हणता ग वापरलाय. तर इंग्लिश या लँग्वेजमध्ये असे भरपूर एक्झम्पशन्स आहेत, त्यातलाच हा एक एक्झम्पशन आहे. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर जी नंतर आय, ई आणि वाय आलं तर आपल्याला त्याचं प्रोनाउन्सिएशन ज म्हणून करायचं आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला Like and subscribe.